अशोक खरात प्रकरणामध्ये 150 पेक्षा अधिक व्हिडिओ, पोलीस तपासात धक्कादायक माहिती, आक्षेपार्ह आणि संवेदनशील व्हिडिओंचा मोठा साठा। खरात प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती, लैंगिक शोषणाचा प्रकार 15 ते 20 वर्षांपासून सुरू असल्याची माहिती, पीडित महिलांची संख्या 500च्या पुढे जाण्याचा अंदाज, नव्या तक्रारी, विद्यार्थिनी देखील पीडित। खरातच्या मिरगावमधील श्री शिवनिका संस्थानच्या संपत्तीमध्ये 2024 मध्ये अचानक वाढ, एका वर्षात संस्थानला 76,91,000 रुपयांच्या देणग्यांचा महापूर। 2025 पर्यंत शिवनिका संस्थानची संपत्ती 1,81,00,000 खरातच्या आणखी एका फसवणुकीचा पर्दाफाश, तुर्की मधच्या नावाखाली भक्तांकडून उकळले लाखो रुपये, 1 किलो मधाची किंमत तब्बल 9 लाख रुपये, मध शक्तिवर्धक आणि कामोत्तेजक असल्याचा दावा करत विक्री। भोंदू अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधिमंडळात निवेदन करणार, पोलीस तपासात काय समोर आलं, आज प्रथमच अधिकृतपणे बाहेर येणार। जळगाव, चंद्रपूर आणि नंदुरबारमध्ये पेट्रोल संपल्याची अफवा, पेट्रोलसाठी वाहनधारकांची पंपावर झुंबड, पेट्रोल मुबलक प्रमाणात असून पंपांवर गर्दी न करण्याचं स्थानिक प्रशासनाचं आवाहन। अमेरिकेने इराणच्या पॉवर प्लांटवरील हल्ले 5 दिवस पुढे ढकलले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती, इराणवरील नियोजित हल्ले तात्पुरते स्थगित करण्याचे ट्रम्प यांचे निर्देश। नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्यात चर्चा, इराणसोबत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर खलबतं, युद्धादरम्यान वाटाघाटीवर भर देण्याचं ट्रम्प यांचं आवाहन, तर चर्चेनंतरही हल्ले सुरूच राहणार, नेतन्याहूंचा इशारा। पंतप्रधान मोदी 100% ट्रम्प यांच्या नियंत्रणात आहेत, राहुल गांधी यांची टीका, पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये 25 मिनिटांचं भाषण दिलं पण अमेरिकेविरुद्ध एक शब्दही उच्चारला नाही, राहुल गांधींचा निशाणा। युद्धविरामानंतर सोन्या चांदीचे दर वधारले, सोन्याच्या किमतीत 5,000 रुपयांची वाढ, चांदीच्या किमतीत 10,000ची वाढ, तर शेअर बाजारातही मोठी उसळी, बाजार उघडतात सेन्सेक्स 1500 अंकांनी वधारला। साताऱ्यातल्या वादावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चा, मंत्री शंभूराज देसाईंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांची नाराजी, साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही, शिंदेंसमोर फडणवीसांचा इशारा। नीलम गोरेंना पदमुक्त करण्यासाठी आज ठाकरेंचे आमदार प्रस्ताव मांडणार, तर प्रस्तावाला भाजपकडून हवा दिली जात असल्याची माहिती, शिंदेंच्या शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपकडून ठाकरेंच्या सेनेचा खांदा वापरल्याची चर्चा। उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा आज निरोप समारंभ, निरोपावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणाची परंपरा, एकनाथ शिंदे बोलणार का याकडे लक्ष। कोल्हापुरातल्या कागलमध्ये गर्भलिंग निदान चाचणीचा पर्दाफाश, बिदरीतील श्रद्धा हॉस्पिटलवर छापा, 2 डॉक्टरसह एजंटला बेड्या, संशयास्पद औषधही हस्तगत। अमेरिकेच्या टेक्सासमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पात भीषण स्फोट, यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे स्फोट झाल्याची माहिती, स्फोटानंतर आगीचा भडका, व्हिडिओ व्हायरल। कोलंबियामध्ये भीषण विमान दुर्घटना, हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच कोसळलं, विमानात एकूण 110 जवान असल्याची माहिती, 66 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती।